तर हा यूट्यूब फॅमिली आज बघा मी अख्ख्या आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या बस स्टँडवर आहे. तर ती कुठं आहे ती संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे बस स्थानक सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये आहे. या ठिकाणी जुने बस स्थानक होते, पण अजूनही कमी पडत असल्या कारणाने अजूनही नवीन मोठे बस स्थानक केले. ह्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे. तर या बसस्थानकमध्ये एकाच वेळेस 5,000 बस बसू शकतात, एवढं बसस्थानक मोठं आहे. ह्याच्यावर प्लॅटफॉर्म कमीत कमी 34 तर असतील. तर ह्याच्या आधी ह्यापूर्वी बसस्थानक बारामतीचे होते, सगळ्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या सर्वात मोठे. तर त्यानंतर सर्वात मोठे बसस्थानक पंढरपूरमध्ये आपल्या झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही की या ठिकाणी इतकं सुंदर आणि इतकं मस्त बसस्थानक आहे. तर बघू शकता तुम्ही, मी वरून पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि आषाढीमध्येच हे बसस्थानक चालू असतं किंवा मध्ये आधी जी कार्तिक वारी किंवा चैत्र वारी, छोट्या मोठ्या वारी किंवा आषाढ वारी, या वाऱ्यांमध्येच बसस्थानक हे चालू असतं. कारण की पंढरपूरमध्ये अजूनही दुसरे बसस्थानक आहे, ते रेग्युलर चालू असतं आणि यात्रेमध्ये फक्त हे बसस्थानक चालू असतं. तर बघू शकता तुम्ही की सगळीकडे बस दिसत आहे. यात्रा चालू असल्यावरनं या ठिकाणी उभारायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि मी वरून पण दाखवणार आहे शूटिंग पूर्णच्या पूर्ण. बघू शकता तुम्ही वरून, तर इतक्या बसेस दिसतात ना प्रमाणाच्या बाहेर. बघू शकता तुम्ही किती कंप्लीट ही बघा 17 एकरमध्ये आहे आणि कमीत कमी 6 ते 7 एकरमध्ये ही बसस्थानक केलेली आहे. आणि पूर्ण ओपन फेस संपूर्ण कमीत कमी 17 ते 18 एकर आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि येण्या जाण्यासाठी इतके मोठे मोठे रस्ते केलेले आहेत की एका टायमात 3-3 बसेस जाऊ शकतात, इतके मोठे रस्ते आहेत. ह्यापूर्वी मातीचे रस्ते होते, पण आता कॉन्क्रीट करून नवीन रस्ते केलेले आहेत बघा. आता ह्याच वर्षी एकदम मस्त झाडे वगैरे लावून एकदम सुंदर. आता वर जात आहे, नक्की व्हिडिओ बघा. आणि वरून बघा नजारा किती सुंदर आणि मस्त दिसत आहे. यात्रेमध्ये केलेला व्हिडिओ आहे बघा, तुम्ही बघू शकता. यात्रेमध्ये सगळीकडे बस दिसत आहे. कंप्लीट एका टायमामध्ये 5,000 बसू शकतात. 5,000 मला वाटलं नव्हतं की खरंच म्हणजे म्हणते ती, पण मी व्हिडिओ केल्यानंतर मला खरंच कळालं की एका टायमामध्ये 5,000 बसेस बसू शकतात या ठिकाणी. किती सुंदर आणि मस्त नजारा दिसतोय बघा, सगळीकडे बस दिसते ती. आणि या ठिकाणी अजूनही कॅपॅसिटी आहे की बस बसू शकतात, पण कशा पण लावल्यामुळे आणि यात्रा असल्यामुळे या ठिकाणी जसं आहेत तशा बस बघा, बघू शकता तुम्ही. आणि